रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चिंचघर येथील मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांच्या मालकी जमिनीत काही व्यक्तींनी अनधिकृत बांधकाम केले असून या संदर्भात परकार यांनी संबंधित विभागाला माहिती दिली होती। या प्रकरणी परकार हे खेड तहसीलदार कार्यालयासमोर 2 वेळा उपोषणाला देखील बसले होते। यावेळी उपोषणादरम्यान परकार यांना उपोषण स्थगित करा, अतिक्रमण तोडण्यात येईल असं लेखी आश्वासन उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खेड यांच्याकडून देण्यात आलं होतं। मात्र त्यांच्या जागेतील अतिक्रमण अद्यापही हटवण्यात न आल्याने ते 6 जून पासून भर पावसात पुन्हा उपोषणाला बसलेत। मोहम्मद परकार हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांना शुगर व बीपीचा त्रास आहे। अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करते। जागेतील अतिक्रमण न हटवल्यास तसेच संबंधितांवर कारवाई न केल्यास आपण उपोषण सुरूच ठेवणार असून आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला खेड प्रशासन जबाबदार असेल असे परकार यांनी उपोषणादरम्यान सांगितले। 2 दिवस झाले ते उपोषणाला बसलो, अद्याप काही कुणीही कारवाई केलेली नाही। त्याच्यामुळे मला अजून पण उपोषणाला पावसातून बसायला झालं। रात्री मी तर पावसातून भिजून उपोषण केलं आहे। नंतर मी सेट काढली, ते पण मला तोडायला बोलत आहे। तो सेटला परमिशन घ्या, तो तसंही नाही, परमिशन घेतले काय काय करून असं उलट पालट बोलत रात्रभर मी भिजलो, त्याचं काही नाही। आणि मी सिनियर सिटीजन असून सुद्धा मला उपोषणाला 2 दिवस झाले तरी काही कोण प्रशासन कुठलंही काही दाद देत नाही। आणि जर मला काही झालं तर याचे जिम्मेदार खेड प्रशासन राहील, कारण माझी शुगर कमी झालेली आहे, बीपी वाढलेली आहे, स्टोन लगवीला भयंकर त्रास आहे। डॉक्टर येऊन गेले, त्रास चेक करून गेलेले आहे, पण त्रास भरपूर आहे। त्याच्यामुळे काही झालं तर त्याचे जिम्मेदार प्रशासन आणि बांधकाम खात्याचे आशा जठार आणि नितीन पावशेही राहतील।